सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्रातर्फे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जवळपास 12,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि सीआरपीएफला केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल सुद्धा म्हटले जाते। आणि ही जी भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर मेन याबद्दल सांगणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की लेखी परीक्षा असणार आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते विषय आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, यामध्ये पगार वगैरे किती भेटणार आहे, फी वगैरे काय, वयोमर्यादा, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि सीआरपीएफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पास सीआरपीएफच्या जवळपास 12,000 प्लस जागांसाठी ही भरती येत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा जर विचार केला या भरतीमध्ये तर 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा असणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा असणार आहे। आणि फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी लागते आणि एससी कॅटेगरीला या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, ठीक आहे। आणि तुमचं जर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर इथून जे 1-2 वर्ष अगोदर जे हे भरती झालेली आहे, ठीक आहे, 1-2 वर्ष अगोदर जे हे भरती झाले आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो डिसेंबरच्या आसपास जे रिझल्ट सुद्धा त्या भरतीचा लागला होता तर त्यामध्ये महाराष्ट्रातील जे हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्यावेळेस झालं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि नवीन जे आहे हे सीआरपीएफची भरती या ठिकाणी निघत आहे आणि जवळपास 12,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर ही जी भरती आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची तर हे तुम्हाला येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर एक तर जून महिन्यापर्यंत किंवा जुलै महिन्यापर्यंत हे भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीला तर आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा। फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा आणि लेखी परीक्षेत सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की इकडे जास्त मुलांचं सिलेक्शन होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर पहिल्या टप्प्यामध्ये या भरतीमध्ये असते पहिले लेखी परीक्षा असते ऑनलाईन पद्धतीने आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असते आपलं मैदानी चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर सीआरपीएफ भरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पेपर 100 मार्काचा असते यामध्ये आणि परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर पाच जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न। तर अशा प्रकारे जे हा पूर्ण 100 मार्काचा पेपर असते आणि त्याचबरोबर जे यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते आणि जवळपास 90 मिनिटात आपल्याला यामध्ये टाइम भेटते। तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, तर आपल्याला जे तुक्के वगैरे सुद्धा मारायचे, म्हणजे सांगायचं एवढंच की 100चे 100 प्रश्नावर टिक करून आपल्याला यायचं आहे, कारण की या पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग जर असती तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते, ठीक आहे। तर नेगेटिव्ह मार्किंग नसते यामध्ये, 100 मार्काचा यामध्ये पेपर असतो ऑनलाईन पद्धतीने, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सीआरपीएफ भरतीमध्ये असते आपल्या यामध्ये ग्राउंड। तर यामध्ये उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते सीआरपीएफ भरतीमध्ये आणि महिला उमेदवार जर असाल तर 155 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते। त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीला कमी उंची लागते, जवळपास एसटी कॅटेगरीच्या 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि 152 सेंटीमीटर उंची हे जवळपास एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांची लागते। छाती 75 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर यामध्ये भरली पाहिजे।
तर एवढी यामध्ये उंची लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर 3 इव्हेंट यामध्ये पुरुष उमेदवारांचा सुद्धा 3 इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांना सुद्धा यामध्ये 3 इव्हेंट आहे। तर पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर 1600 मीटर रनिंग यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 7.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। ठीक आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 7.5 मिनिटापेक्षा जास्त जर गेला तर त्या विद्यार्थ्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। ठीक आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग। आणि दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी आहे तर तुम्हाला लॉंग जंप यामध्ये मारायचे। तर लॉंग जंप तुम्हाला यामध्ये 11 फीट लॉंग जंप तुम्हाला मारायचे आहे आणि त्याला उंच उडी सुद्धा म्हटलं जाते आणि त्याच्यासाठी 3 चान्स आपल्याला भेटणार आहे। 3 चान्स पैकी पडली तर ठीक आपली लॉंग जंप, आणि ते जर पडली नाही तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला फेल केलं जाऊ शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि तिसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे तुम्हाला या ठिकाणी हाय जंप त्या ठिकाणी मारावं लागणार आहे। तर हाय जंप आपल्याला या ठिकाणी मारायचे तर 3 चान्स त्या ठिकाणी भेटणार आहे हाय जंपला आणि 3.5 फीट आपल्याला हाय जंप मारायचे। 3.5 फीट आपल्याला हाय जंप मारायचे आणि 3 चान्स मध्ये त्या ठिकाणी मारायचे, म्हणजे उंच उडी त्याला म्हटलं जाते। ठीक आहे। आणि त्या 3 चान्स मध्ये पडली तर ठीक पास केलं जाणार आहे आणि नाही पडली तर फेल केलं जाणार आहे। ठीक आहे। तर असं ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे यामध्ये तर यामध्ये 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना मारावं लागते आणि 800 मीटर रनिंग साठी 4 मिनिट 45 सेकंडचा टाइम यामध्ये भेटते। आणि ज्या पण महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग ह्या 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर या ठिकाणी मारली तर त्यांना ग्राउंड मध्ये पास केलं जातं, रनिंग मध्ये पास त्या ठिकाणी केलं जाते। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिट 45 सेकंड पेक्षा जर 1 मिनिट जरी जास्त झाला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाते, अपात्र केले जाते। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आहे तर महिला उमेदवारांना लॉंग जंप यामध्ये मारावं लागते दुसरा इव्हेंट, आणि लॉंग जंपला उंच उडी सुद्धा म्हटलं जाते आणि ते आपल्याला या ठिकाणी 9 फीट लॉंग जंप मारायचे। 9 फीट लॉंग जंप महिला उमेदवारांना मारावं लागते यामध्ये आणि 3 चान्स त्या ठिकाणी दिला जाते। 3 चान्स पैकी पडली तर ठीक, नाही पडली तर फेल सुद्धा केलं जाते। ठीक आहे। आणि पडली तर पास त्या ठिकाणी केला जाते। आणि तिसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आहे तर महिला उमेदवारांना यामध्ये हाय जंप या ठिकाणी मारावं लागते। हाय जंप म्हणजे उंच उडी आपल्याला मारायची, एक लक्षात ठेवा। आणि त्याच्यासाठी 3 चान्स आपल्याला दिला जाते। 3 फीट आपल्याला हाय जंप मारायचे आहे महिला उमेदवारांना। तर अशा प्रकारे जे हे 3 इव्हेंट महिला उमेदवारांसाठी एक लक्षात ठेवा। ठीक आहे। तर अशा प्रकारे जे आहे हे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं हे ग्राउंड आहे। तर अशा प्रकारे जे संपूर्ण प्रोसेस आहे, सर्वात अगोदर यामध्ये आपलं लेखी परीक्षा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर जवळपास जुलै महिन्यामध्ये जे हे भरती निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे, कारण की याच्या अगोदर जे आहे इथून 2-3 वर्ष अगोदर जे हे भरती आली होती आणि तिथून 2-3 वर्षानंतर जे हे भरती आली नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। तर लवकरच जे हे तुम्हाला भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आतापासून फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा आणि त्याचबरोबर लॉंग जंप झाला, हाय जंपची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवा। ठीक आहे। कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर जास्त मुलं याची प्रॅक्टिस करत नाही लॉंग जंप आणि हाय जंपची। ठीक आहे। तर जास्त जे आहे हे चान्सेस आहे यामध्ये सिलेक्शन व्हायचे, कारण की यामध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा आहे, निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते आणि महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। तर जवळपास 12,000 प्लस जागांसाठी हे येणाऱ्या दिवसांमध्ये भरती निघत आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजची तर इथंच थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।